गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र गणेश मूर्ती शाळांमध्ये लगबग सुरू झाली आहे। अशाच मूर्तीशाळांपैकी पाडलोस केणीवाडा येथील ओमकार आर्ट गणेश मूर्तीशाळा आपल्या दर्जेदार, आकर्षक आणि मागणीप्रमाणे साकारल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींसाठी विशेष ओळख निर्माण करत आहे। गेली 4 दशके आपल्या कलेच्या बळावर हजारो गणेश भक्तांच्या घरात बाप्पाचे आगमन घडविणारे ज्येष्ठ मूर्तिकार नाना परब यांनी मूर्तिकलेचा वारसा केवळ जपलाच नाही, तर अनेक नवोदित मूर्तिकारही घडविले आहेत। लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या नाना परब यांना आरोस येथील मूर्तिशाळेने प्रेरणा दिली। कोणताही गुरु न करता किंवा कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता केवळ जिद्द, मेहनत आणि निरीक्षणाच्या बळावर त्यांनी मूर्तिकलेत प्रावीण्य मिळविले। 1986 ते 87 पासून पाडलोस केणीवाडा येथे त्यांनी गणेशमूर्ती घडविण्याचा प्रवास सुरू केला। एका मातीच्या मूर्तीसाठी किमान 4 दिवस मेहनत घ्यावी लागते। माती, रंग, वाहतूक आणि इतर साहित्याच्या वाढत्या खर्चानंतरही गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता लोकांच्या अपेक्षेप्रमाणे मूर्ती तयार करण्यावर त्यांचा भर असतो। गोव्यातील म्हापसा, वास्को, पेडणे, मेणकुरे, उगवे, साळ, पालय आदी भागांतून त्यांच्या मूर्तींना मोठी मागणी असून एकूण मागणीपैकी सुमारे 40% मागणी गोव्यातून येते। मोठ्या मूर्तींसाठी तर गोव्यातील गणेशभक्त विशेष पसंती देतात। या कलेचा वारसा आता नाना परब यांचा मुलगा प्रज्वल परब समर्थपणे पुढे नेत आहे। बीकॉमचे शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आजोबा आणि वडिलांकडून लाभलेली मूर्तिकलेची परंपरा स्वीकारली। भजनाची आवड आणि मूर्तिकलेची साधना यांचा सुंदर संगम त्यांनी साधला आहे। लोकांच्या मागणीनुसार विशेषतः बालक पद्धतीच्या गणेश मूर्ती घडविण्यावर त्यांचा भर असून त्यांच्या कलाकृतींनाही मोठी पसंती मिळत आहे। राजन नाईक, प्रदीप मेस्त्री, राजू मेस्त्री, चेतन कोरगावकर, यश परब आणि ओमकार नाईक यांच्या सहकार्यामुळे ओमकार आर्टची परंपरा अधिक बहरत आहे। कलेला व्यवसायापेक्षा संस्कार मानत तिचे जतन करण्याचा नाना परब आणि प्रज्वल परब यांचा दृष्टिकोन आजच्या पिढीतील प्रत्येक मूर्तिकारासाठी प्रेरणादायी आहे। परंपरा, गुणवत्ता आणि निस्सीम कलाप्रेम यांच्या जोरावर उभी राहिलेली ही मूर्तिशाळा खऱ्या अर्थाने कोकणातील मूर्तिकलेचा अभिमान ठरत आहे। माती घेऊन आम्ही लहान लहान मूर्ती करायचो। पहिले 10वी झाल्याच्या नंतर मग मी डायरेक्ट गणपतीत चालू केले 1986-87 मध्ये ह्या गावात पडलोस। गणेश मूर्ती बनवायचं शिक्षण गुरु असं कोणाच करून नाही। आमचे वडील पूर्वी गणपती माती काम नाही करायचे, पण ते कलर काम करायचे। रेखणी वगैरे कोणाची जाऊन अडलेलं असत त्याच्या शाळेत जाऊन रेखणी वगैरे करायचे। पण मी असं बघूनच म्हणजे कोणाचं असं घेऊन बघून फक्त शाळेत जाऊन तासन-तास बसायचा आवड होती। मग त्याच्यातनं मी शिकलो हळूहळू। लहान मोठी चित्र करून केल्याच्यानंतर मग मी काहीतरी करीन असं मला वाटलं, तर मी सुरुवात केली। 4 दिवस तरी थोडं काम करूचं लागतं। लगेच मूर्ती वर घेतली तर ती बसण्याचा संभव असतो। यावर्षी आमच्याकडे गोव्यातले गणपती आहे, त्याच्यामुळे गोव्यातल्या गणपती मातीच्या गणपतीसाठी जास्त मागणी असते। तिचं रेट वाढलेलं, कलरचं रेट वाढलेलं, गोपीचे गणपती पण रेट वाढलेले। दोय म्हणान करतो आणि कला जोपासतो ह्याच्यात। शेवटी कला म्हणान आम्ही ती जोपासतो। गणपतीले भरपूर घेतले, मग काहीतरी करून दिला ह्या आपल्या मनात कधी पटणार नाही। पोट्या असे गणपती बनवा किंवा राजस, सिंहासन, प्रभाळ, ज्याच्या अंगात कला आहे की नाही आणि ही कला जोपासू हरकत नाही। आमच्याकडनं काहीतरी मार्गदर्शन व्हायला असतं आम्ही अवश्य तयार असतो। आतापर्यंत आम्ही किती जण असे पुढे काढलेले आहोत, आमच्याकडनं शिका नाही घेतलेल्या आहेत। ही कला आमच्या घरात चालू आहे। त्याच्यानंतर बाबाने आमचे नाव घेतले, त्यानंतर मी त्यांचा बघून मी पण ह्या कलेकडे झुकलो गेलो। आणि ह्या वर्षी असे म्हणजे मातीमध्ये झाल्या हेच सध्या ट्रेंडिंग आहेत गणपती। जशी कस्टमरांची आवड आहे त्याप्रमाणे आम्ही गणपती मूर्ती बनवून देतो। असे बालक टाईप असे गणपती जास्त लोक आवडतात। ट्रान्सपोर्ट म्हण आणि आम्ही जे गणपती हाटू साच्या पाडू सगळ्यांनाच वाढ झालेली। तसं घडले लोकांका जर काम हवं असता त्याप्रमाणे आम्ही त्यांना मूर्ती बनवून देतो।